जसं मी काल तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे आपल्याला जे काही प्रॅक्टिकल आहे त्याला आपल्याला सुरुवात करायची आहे. बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला जे काही प्रॅक्टिकलचं वर्कबुक आहे त्याच्यावर आपण डिस्कस करू आणि त्यानंतर मग आपण आपलं जे काही ऍक्च्युअल प्रॅक्टिकल आहे त्याला सुरुवात करू. ठीक आहे, चालेल? हो सर. बघा, ठीक आहे. बघा, तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. बघा, हे जे काही वर्कबुक आहे 5 असाइनमेंट दिलेले आहेत. There are 5 number of assignments there. First assignment name is that to study function and strings there. दूसरा है study the arrays. Third one is that to study files and directories. Fourth one is that object oriented programming. And last one is obviously database, PHP and database connectivity. We know that it is too much crucial point because whenever we are going to develop our project, that time database connectivity plays an important role there. हो सर. तर बघा, यामध्ये जे काही पहिले असाइनमेंट आहे, स्क्रीन दिसते तुम्हाला? हो सर. बघा, एक मिनिट. बघा, देर इज युजर डिफाइंड फंक्शन्स इज देअर. युजर डिफाइंड फंक्शन म्हणजे काय? जे काही फंक्शन असतात जे युजर डिक्लेअर करतो, जे आपण वापरकर्ता डिक्लेअर करतो, त्याचा सिंटॅक्स दिसतोय का? बघा बरं स्क्रीन वरती. नेम अँड आर्ग्युमेंट्स लिस्ट देअर, है का नाही? जसं फॉर एक्झाम्पल हिअर द एक्झाम्पल इज गिवन देअर. देर इज अ फंक्शन is keyword, then name of function is message and parameter or the argument name is that $a. समजतंय? हो सर. एक्झाम्पल समजलं, लक्षात आलं? त्यानंतर डिफॉल्ट पॅरामीटर्स त्या ठिकाणी दिलेले. आपण याचा ओव्हरलुक करूया आणि नंतर मग आपण प्रॅक्टिकल कडे जाऊया ऍक्च्युअल. ठीक. मग आता डिफॉल्ट पॅरामीटर्स. व्हाय इट इज कॉल्ड डिफॉल्ट पॅरामीटर्स? व्हेन we given here function display there and we have passes the arguments here, $greeting, $message. Got it? समजतंय? हो सर. मग आता जे काही हा जो काही टीचिंग पार्ट आहे हा आपला झालेला आहे. आता डिफॉल्ट पॅरामीटर नंतर दुसरा आहे मिसिंग पॅरामीटर्स. मिसिंग पॅरामीटर्स म्हणजे काय? व्हेनेवर सम पॅरामीटर इज मिस देअर अँड वी कॉल इट. आपण ते कॉल केलं आणि ते मिस असेल तर त्या अनुषंगाने त्याला मिसिंग पॅरामीटर असे म्हणतात. त्यानंतर व्हेरिएबल फंक्शन म्हणजे काय? व्हेन असाइन व्हेरिएबल द नेम ऑफ फंक्शन अँड देन इट अनोनिमस फंक्शन म्हणजे काय? ज्यालाच लॅम्बडा फंक्शन असंही म्हणतात. द फंक्शन दॅट डज नॉट पॉजेसेस एनी नेम. बघा, ज्याला कोणतंही नाव नसतं आणि ते क्रिएट करण्यासाठी जो काही सिंटॅक्स आहे, क्रिएट अंडरस्कोर फंक्शन, हा जेव्हा यूज केलेला असतो दॅट फंक्शन इज ऍक्ट ॲज लॅम्बडा फंक्शन और अनोनिमस फंक्शन देअर. गॉट इट? येस सर. बघा, त्यानंतर आपण स्ट्रिंग बघितलं, आठवतंय थेरी मध्ये? But string is of two types. There is a single quoted, then there is a double quoted. बघा, सिंगल कोटेड कशासाठी आणि डबल कोटेड कशासाठी? बघा, त्यानंतर जे काही हिअर डॉग, नाव डॉग, आठवत आहे? नाही सर. नाही, बरोबर. ठीक आहे. त्यानंतर बघा स्ट्रिंग माहिती आहे, वी नो दॅट देर इज अ कॉम्बिनेशन ऑफ कॅरेक्टर्स.
इज कॉल्ड एज स्ट्रिंग. आपण स्ट्रिंग त्याला म्हणतो नाही का. त्यानंतर रेग्युलर एक्सप्रेशन, पॉजिक्स आणि पर्ल हे पण आपलं झालेलं आहे. ठीक आहे. बघा मग आता जो काही पुढचा मुद्दा आहे ज्याच्याकडे आपल्याला जायचं आहे. बघा वी हॅव गिवन देअर 3 सेट्स अँड 7 नंबर ऑफ असाइनमेंट्स देअर. 7. बघा सेट ए मध्ये क्वेश्चन 1 आणि 2 आहे. सेट बी मध्ये क्वेश्चन 1 आणि 2 आहे. 2 आणि 2 होतात 4. सेट सी मध्ये 3 क्वेश्चन आहेत. 1 2 3 4 + 3 टोटल इज 7. गॉट इट. झाले हो 7. सर. ठीक आहे. बघा आता मग आपण जे काही ऍक्च्युअल पहिला जे काही सेट आहे त्यातला पहिला जो काही क्वेश्चन आहे. बघा वी हॅव टू रीड द क्वेश्चन केअरफुली. बघा कशासाठी. डिझाईन अ फॉर्म टू ऍक्सेप्ट अ स्ट्रिंग. आपल्याला असा फॉर्म डिझाईन करायचा आहे की जो स्ट्रिंग ऍक्सेप्ट करेल. राईट अ फंक्शन टू काउंट द टोटल नंबर ऑफ ओवेल्स. आपल्याला असं एक फंक्शन घ्यायचं आहे की जे ओव्हेल्स काउंट करेल. ओव्हेल्स म्हणजे काय. स्वर आणि व्यंजन. स्वर ए ई आय ओ यू हे 5 स्वर आहेत इंग्रजीमध्ये. माहित आहे ना. हो सर. मग सपोज एखादी स्ट्रिंग आपण पास केली असेल तर त्या स्ट्रिंग मध्ये ते नंबर ऑफ ओव्हेल्स किती आहे हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर शो द ऑकरन्स ऑफ इच ओव्हेल फ्रॉम द स्ट्रिंग. प्रत्येक स्ट्रिंग बघायचा. ठीक आहे. त्यानंतर चेक वेदर द गिवन स्ट्रिंग इज पॅलिंड्रॉम ऑर नॉट. ती जी काही स्ट्रिंग आहे ती पॅलिंड्रॉम आहे किंवा नाही हे बघायचं आहे. व्हॉट इज कॉल्ड ॲज पॅलिंड्रॉम. पॅलिंड्रॉम म्हणजे काय. पॅलिंड्रॉम नंबर इज अ नंबर विच इज रीड. जो आपण वाचल्यानंतर मॅडमच येतं. लक्षात येतं का पॅलिंड्रॉम कशाला म्हणायचं आहे. विदाउट युजिंग बिल्ट-इन फंक्शन. विदाउट बिल्ट-इन फंक्शनचं ते बघायचं आहे. बघा आता त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. यूज रेडिओ बटन्स अँड द कन्सेप्ट ऑफ फंक्शन. त्याच्यामध्ये आपल्याला रेडिओ बटन्स वापरायचे आहे आणि फंक्शनची कन्सेप्ट वापरायची आहे. शिवाय use, include, construct or require statement. Whenever there is a need of include and require statement, we have to use it. Question समजला का तुम्हाला. हो सर. ओके. बघा आता मग पुढचा मुद्दा आहे how to do these practicals. For that purpose already I have sent you one करायचा कसा रन करायचा हे ऑलरेडी दिलेलं आहे. बरोबर. मग आपण बघा आता तुमच्या घरी कदाचित संगणक आहेत किंवा नाही मला माहित नाही. मात्र बघा परीक्षेसाठी आपण टेलनेटचा सर्व्हर वापरतो. बरोबर. तुमच्या प्रॅक्टिकल साठी हा जो काही टेलनेट वरतीच मी तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतो. चालेल. म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. समजतंय हो सर. ओके. सो बघा वेन एव्हर वी हॅव टू स्टार्ट द टेलनेट व्हॉट टू डू. मग आता बघा टेलनेटचं हे करायचं आहे. तर मग बघा आपल्याला टेलनेट कसा सुरू करायचा. बघा टेलनेट सुरू करण्यासाठी सर्वप्रथम आपण काय करतो. स्क्रीन दिसते का तुम्हाला. विंडोज आर प्लेस करायचं किंवा रन मध्ये टेलनेटचा जो काय ऍड्रेस आहे तो टाकायचा.
टेलनेट कीवर्ड स्पेस 192.168. बरोबर 0.197. हा ऍड्रेस आपल्याला सर्व्हरचा माहिती आहे. बरोबर. हो सर. इथपर्यंत काय अडचण? स्क्रीन नाही. दिसते तुम्हाला? हो सर. गुड. मग आता लोकल होस्टची लॉग इन बघा, प्रत्येकाला लॉग इन आपण रोल नंबर नुसार देत असतो. रोल नंबर 1 ला exam1, 2 ला exam2 अशा सायमल्टेनियसली. लक्षात येत? एखाद्याचा रोल नंबर 15 असेल तर त्याची लॉग इन असेल एक्झाम 15. बघा परत आपल्याला सुरू करायला लागेल. स्क्रीन दिसते ना आता? मग आपण काय करणार? लॉग इन साठी काय करणार? सपोज मी exam1 घेतो आहे आयडी. मग लोकल होस्ट लॉग इन exam1 टाकला. पासवर्ड सर्वांना माहित आहे, सगळा पासवर्ड कॉमन आहे. वी हॅव टू यूज एक्झाम पासवर्ड देअर. एंटर द्यायचं. त्यानंतर बघा PHP चे जे काही प्रोग्राम आहे ते आपल्याला व्हेअर मध्ये आपल्या नावाचं फोल्डर केलं तरीही चालतं. मग आता आपल्याला त्याच्यामध्ये जाण्यासाठी आपल्याला काय करायला? cd कमांड आहे, चेंज डिरेक्टरी. बरोबर. मग cd व्हेअर cd www. बघा 1 by 1 घेतलं तरी चालतं किंवा एक सोबत घेतलं तरी चालतं. आता व्हेअर www HTML मध्ये जाण्यासाठी अशा पद्धतीचा सिंटॅक्स आहे. गॉट इट? येस सर. हा. आता बघा इथं मी ऑलरेडी माझ्या राहुल नावाचं फोल्डर तयार केलेलं आहे, mkdir स्पेस राहुल. आता इथं LS ने आपण बघू शकतो कोणकोणते फोल्डर आहे. बघा इथं 2 प्रोग्राम आहे, असाइनमेंट A1 HTML चा आणि त्या ठिकाणी राहुल नावाची डिरेक्टरी. आता आपल्याला राहुल मध्ये जायचं आहे. मग cd राहुल तिथं. गॉट इट? मग राहुल मध्ये कोणकोणते प्रोग्राम आहे ते बघायचे असेल तर LS नावाची कमांड आहे. बघा इथं असाइनमेंट